हाय हॅलो नमस्कार. प्रियाच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आहे. आणि ही आमची श्रीषा आहे आणि आज तिचं अन्नप्राशन आम्ही करत आहात. अन्नप्राशन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की ती पहिल्यांदा काहीतरी खाणार आहे आईच्या दुधापासनं. थोडंसं ब्रेक घेऊन तिला आम्ही चालणार आहे. तर आम्ही सगळ्यांनी डेकोरेशन वगैरे केलं आणि खूप अचानक हा प्लॅन ठरलेला होता. सगळं अचानकप्रमाणे सगळं घेऊन आलो सामान वगैरे. खूप लांब जावं लागतं इथे. सगळं सामान घेतलं, डेकोरेशनचं सामान घेतलं. हे असं मस्तपैकी डेकोरेशन केलं आणि डेकोरेशन करताना जेवढा त्रास नाही होत ना तेवढा तो काढताना होतो, कारण की सगळे पदार्थ आहेत ना वेगवेगळे आम्हाला आहे ना सगळ्या ह्याच्यामध्ये ठेवायचे होते आणि मला तर एवढा त्रास झाला. पण ठीक आहे की काही चांगल्यासाठी थोडासा त्रास आपण सहन करू शकतो. आणि ही आहे आमची श्रीषा आणि माझी मम्मी आणि रिया. आणि मम्मी तिला ओवाळून घेत आहे आणि मी पण पहिल्यांदाच बघते हे अन्नप्राशन. 56 भोग असतात, 56 भोग तिला चारायचं. आता एवढं बाळ तर खाणार नाही आपल्याला पण माहिती आहे, पण एक रीत आहे, ती एक रिच्युअल आहे, सो करायचं. त्याच्यामुळे एन्जॉय पण होतं आणि सगळ्या गोष्टी आणि कायम आठवणीत पण राहतात की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं आहे. आणि पुढे जाऊन त्यांनी म्हटलं ना तुम्ही काय केलं आहे माझ्यासाठी, तर हे असे व्हिडिओ दाखवायचे त्यांना. हे बघ तुझ्यासाठी आम्ही एवढे सगळे कष्ट घेतलेत, एवढं सगळं छान छान असं प्लॅनिंग करून तुला खायला प्यायला मस्त मस्त घातलेलं आहे. आणि खूप एन्जॉय करत होती ती पण. ती अशी मस्त अशी वाईन कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसत होती. तिला असा गजरा वगैरे आम्ही लावला होता. गजरा नव्हता तो, फुलांचा आम्ही तिला तयार केलं होतं आणि ते लावलं होतं. आणि मी तिला आहे ना राईसचं पेज चारत होते तिला आणि ती मस्तपैकी खाते. बघा कसे खाते, जी बाहेर बाहेर काढून तिचं चाललंय. आत्तूची लाडकी आहे ना, मग तिचे चाललेत सगळे नखरे. आणि मग नंतर या बोली मला पण ओवाळायचं, मला पण करायचं आहे मम्मी. मग म्हटलं ठीक आहे चल कर तू पण. मग आम्ही मस्त तिचे पण फोटो घातले, तिला पण फ्रॉक वगैरे घातले, ती पण मस्त ओवाळून घेतली. आणि मग नंतर श्रीषाला खुर्चीवरून खाली उतरून खाली बसलं की बघ हे 56 भोग तुझ्यासाठी आहे, त्यातलं प्रत्येक ह्याच्यातला एक एक घास तू खा. पण ती खाऊ शकत नाही हे सगळ्यांनाच माहिती काय, कारण की ती आत्ताशी फक्त 6 महिन्याची आहे आणि पण खूप चपळ आहे, खूप हुशार आहे. मुली खूप हुशार असतात हे सगळ्यांना माहितीच आहे. आणि मस्त असं एन्जॉय केला. म्हटलं साडी वगैरे घालूयात, फोटो पण काढून होतील, तेवढंच एन्जॉयमेंट होईल. आणि हा इतर रियाचं चाललं होतं मम्मी माझं पण कर माझं पण कर, कारण की तिचं लहानपणी केलं नाही म्हणून म्हटलं चल तुझ्या ह्याच्यामध्ये तुझी पण आपण हाऊस पूर्ण करून टाकू. आणि तिला पण ओळून घेतलं. तिला पण मस्त तिला खाऊन आता 3 वर्ष होत आले, पण तरी पण तिचं आम्ही अन्नप्राशन केलं. नवीन असं अन्नप्राशन तिचं केलं आणि मस्त असं एन्जॉय केलं. छान वाटलं सगळ्यांना. आणि आपण भेटूयात आता नेक्स्ट ब्लॉगला. हा ब्लॉग माझा छोटूसा झालेला आहे कारण की खूप लेट झालं होतं आम्हाला. ऑलरेडी 10 वाजले होते हे सगळं करायला, डेकोरेशन करायला आणि परत ते डेकोरेशन काढायचं. ज्या ज्या वस्तू मी ज्यातून काढल्या त्या आता त्याच्यामध्ये ठेवायचं होता. खूप कठीण असं होतं हे, पण ठीक आहे झालं एन्जॉय. आणि हे बघा हे दोघी कशा बहिणी कशा करतात ते. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय. सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट पण करा. कमेंटला रिप्लाय केला जाईल तुमच्या सगळ्यांना. आणि ही आतूची लाडकी श्रीषा आणि ही माझी पिल्लू रिया. भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.